भुदरगड तालुक्यातील पाथर्डे येथील विठ्ठल रुक्मिणी दूध संस्थेने या वर्षीच्या दीपावलीनिमित्त सभासदांना उच्चांकी दूध दर फरक वाटप करून दिलासा दिलाय। म्हैस दुधास 12% तर गाय दुधास 16% दर फरक देण्यात आला असून यामुळे शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील म्हणाले की गेल्या 3-4 वर्षात संस्थेने सातत्याने प्रगती केली आहे। गोकुळ दूध संघाकडून मिळालेल्या फरकासोबतच संस्थेने नफ्यातून दिलेला दर फरक हा सभासदांसाठी दिलासा देणारा ठरला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट आणि विश्वास हेच आमचे बळ आहे। सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की सभासदांनी चांगल्या प्रतीचं दूध संस्थेकडे घातल्यास सभासदांचा व दूध संस्थेचा देखील फायदा होईल। पुढील काळात म्हैस दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। या कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन बळीराम पाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी सरनोबत यांच्या उपस्थितीत सभासदांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला यशवंत पाटील, महादेव पाटील, गणपती पाटील, सुधीर पाटील, उत्तम पाटील, नामदेव पाटील, पांडुरंग भांदिग्रे, बबन लाड, रंगराव पाटील, बाळू सुतार, धोंडीराम लाड, केबी पाटील आदी सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार सचिव दत्तात्रय कांबळे यांनी मानले। खूप खूप शुभेच्छा सर्वांना। तर आज आपण एकत्र जमलेलो आहोत म्हणजे आपली जी संस्था आहे विठ्ठल रुक्मिणी दूध संस्था, या संस्थेचा दिवाळीचा फरक आज आपण या ठिकाणी चेअरमन प्रकाश दादा पाटील, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन बळीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वाटत आहोत। त्याचबरोबर सेक्रेटरी दत्तात्रय कांबळे, त्याचबरोबर आपले संस्थेचे सभासद शिवाजी सरनोबत, त्याबरोबर उपस्थित तुम्ही सर्वजण। आजचा हा फरक आपण वाटलेला आहे तो गाईचा आहे, 16% वाटलेला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।